ओम नमः शिवाय. आज आपण पाहणार आहोत शिवलीला अमृतचा अध्याय 2. शिवरात्री महात्म्य आणि त्याची कथा. एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसे सरळ व्रतपूजन आहे, ज्यामुळे मृत्यूलोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल? तर शंकरांनी त्यांना पार्वतीला एक कहाणी सांगितली. तर आज पाहूया आपण शिवरात्रीची व्याध आणि हरिणी यांची कथा. तर काय महत्त्व आहे शिवरात्रीचं, का महाशिवरात्रीला एवढं महत्त्व दिलं जातं, तर ते पूर्ण पाहूया या व्हिडिओमध्ये. उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची एक कथा सांगितली. एका गावात एक व्याध शिकारी राहत होता. मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असतो. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते. त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनविले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती. शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंदर्भित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. तो चतुर्थदशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलवून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेल असे वचन देऊन कैदेतून सुटून गेला. आपल्या दिनचर्याप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला, पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहानभुकेने व्याकुळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाच्या काठच्या बेलपत्राच्या झाडावरती बसला होता. पण शिकाऱ्याला माहिती नव्हतं की बेलपत्राच्या झाडाखालीच शिवलिंग आहे आणि तो दिवस होता म्हणजे शिवरात्रीचा. आणि त्याचा दिवसभर उपवासही घडला होता आणि त्याला खूप वेळ